तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का नाही, आपल्या भारतामध्ये फोर्ड कार कंपनी वापस येत आहे, जे की 2020 मध्ये बंद झाली होती. सगळ्यात पहिले भाऊ हे फोर्ड वाले यांच्या गाड्याच नव्हते अपग्रेड करत. बाकीचे अदर ब्रँड ज्या टाइमले एसयूव्हीज लॉन्च करत होते त्यावेळेस हे तेच ते फोर्ड इकोस्पोर्ट, फोर्ड फिगो यांना या फोर्ड इकोस्पोर्टचं फेसलिफ्ट पण एवढ्या वर्षानं फक्त एकदा लॉन्च केलं भारतामध्ये. आणि त्या टाइमले फिगोची सेल्स चांगली होती, म्हणून यांना काय केलं, भारतात एक ऑलरेडी प्लांट असताना आणखीन एक प्लांट उघडला, तो म्हणजे सानंद प्लांट. तो प्लांट बनवायला यांना लावले $1 बिलियन, म्हणजे जवळपास 7,500 करोड रुपये. आणि एवढा मजबूत प्लांट बनवला, शेवटी कंपनीला जावं लागलं. यांना बनवला तो प्लांट अमेरिकेच्या क्लायमेटच्या हिशोबाने. आणि अमेरिकेतली चक्रीवादळ असतात, भारतात कुठे एवढी जोराची हवा वाहते, आणि एवढं कोणतं भारतात चक्रीवादळ येऊन राहिले. फोर्डले या प्लांटची जर रनिंग कॉस्ट काढायची असती तर जवळपास 1 लाख गाड्या एका वर्षात बनवायच्या होत्या, पण एवढं सेल्स पण नव्हत्या, म्हणून सेल्सचा आणि मॅन्युफॅक्चरिंगचा काही बजेट बसला. पण तो सानंद प्लांट विकला, टेन्शन गमावलं, परत आता भारतात वापस येत आहेत.